तर मग नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा त्या दिवशीसारखीच बिर्याणी. पण त्या दिवशी कशी झाली बिर्याणी हे मला तुम्हाला सांगता आलं नाही, पण आज नक्की सांगणार आहे. आणि ती ज्या दिवशी जी बिर्याणी बनली होती ती ह्यांनी बनली होती आजमत भाईने आमच्या. आणि असं तर तेच आर्टिस्ट आहेत ह्या बिर्याणीचे. बिर्याणी एकदम खतरनाक होणार आहे. आणि डायरेक्ट मी तुम्हाला बिर्याणीचं हे जे शिजायला लागलं आहे हेच दाखविलं आहे. ह्याच्यामध्ये काय काय टाकलं हे सांगतो आहे तुम्हाला मी. हे आम्ही टाकल्यात मिरच्या, त्याच्यानंतर टाकले टमाटर, टाकलं का टमाटर टाकले, कोथिंबीर, कांदा लसूण पेस्ट, दही आणि थोडासा हळदी आणि मसाला, खडा मसाला, हे सगळं मिक्सर करून त्यात टाकले. चिकन धुवून घेतलं मस्तपैकी आणि त्यात टाकलं. आता हे शिजलं की हे बाजूला काढायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचा भात शिजायला आणि भात ह्यात मिक्स करून टाकायचा. झाली बिर्याणी एकदम सोपी सुटसुटीत. बघू शकता आता थोड्या वेळाची सीजन आणि बिर्याणी असली होणार आहे. आजमत भाई उलदीन जैसे बनती की तर काय खिचते उलदीन त्या दिवशी असली आम्ही बिर्याणी खिचली का नाही. आम्ही होतो 4-5 जण, जवळजवळ 1.25 किलोची बिर्याणी आम्ही चौघाजणांनी फस्त केली. फुल खाल्लं होतं त्या दिवशी, कारण त्या दिवशी बिर्याणीच भारी लागली. जाळ बी एकदम फर्स्ट क्लास आहे आणि बिर्याणी एकदम भारी होणार आहे. आणि मग आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि ही त्या दिवशी मी तुम्हाला दाखविल नाही बिर्याणी काही झाली, पण आज तुम्हाला 100% मी बिर्याणी कशी झाली हे दाखविणार आहे. आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की बिर्याणी कशी आहे आणि काय नाही. चला, थँक्यू. बनाव जरा टाईट. हां,